हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय माझ्या हिंगोली जिल्ह्यातील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आज मायबाप मराठ्यांना खरंच मन भरून आलं। तुमच्या चरणी तुमचा लेकरू आणि मुलगा म्हणून मनापासून तुमच्या चरणी नतमस्तक होतो। हिंगोलीच्या मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि मराठ्यांचे शाबासकी तुम्हाला। एवढ्या विराट रूपानं आपण 4.5 घंटे झालं रस्त्यावरती उन्हात आहेत। कोणाला पाणी मिळालं कोणाला नाही मिळालं तरी माझी हिंगोलीची लाखोच्या संख्येनं मायबाप समाज आज उन्हात ताना स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी उभा आहे। आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं की ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येतील त्या त्या वेळेस हिंगोली जिल्हा ताकदीनं उसळून उठेल। माझा या हिंगोली जिल्ह्यातून राज्य सरकारला जाहीरपणानं सांगणार, मराठा समाजाचा हा आक्रोश आहे। मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी रस्त्यावर आलाय। एकट्या छगन भुजबळचा ऐकून तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर याद राखा, महाराष्ट्र किंवा आरक्षण छगन भुजबळची मक्तेदारी नाहीये। छगन भुजबळचा ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येणार नाही। सरकारनं आता शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचं आहे। मायबाप मराठ्यांना तुमचा जास्तीचा वेळ घेणार नाही। 4.5 घंटे झाले तुम्ही उन्हात चालताय। पण तुम्ही आणि आपण सगळ्यांनी उन्हाचे चटके सोसल्याशिवाय आपले मराठ्याचे करोडोचे लेकरं असणारे सुखात बसणार नाहीयेत। आपल्याला त्रास सहन करावा लागणार आहे। राज्य सरकारला माझी विनंती, आक्रोश समजून घ्या। हिंगोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात या शहरामध्ये मराठा समाज कोपऱ्यात आज भगवा वादळ दिसतंय। जर छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांच्या आरक्षणावरती अन्याय केला, आता जसं झालं तसं पुन्हा होईल। परत आपल्याला म्हणायचं नाही, काय झालं, परत माया मांडीला मांडी लावून चिपकून येऊन बसली। मला म्हणते पाटील काही करा फक्त पाडा। एक मंत्री माझ्याकडे आला, ते म्हणे दुसरा शब्द नाही का काही? म्हणलं कोणचा? ते म्हणले तुम्ही पाडा मानले इकडे धसकून काळजात होते। आमचे का पडानात म्हणे, पण पाडा म्हणू नका, दुसरं काहीतरी म्हणा। एका पाडा शब्दाने जर तुमची ही फजिती झाली आणि जर मराठ्याने नाव घेतलं तर तुमच्या नावाचा बॅलेट पेपरवर मतदानच निघणार नाही। आणि आम्हाला राजकारणात नाही जायचं। माझ्या सामान्य करोड मराठ्यांचा लेख समाजाचा उद्देश आहे, समाज दुसरा उद्देश आमचा नाहीये। एकच उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे,
करोडोना मराठा समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजेत आणि आम्हाला आरक्षण पाहिजे. आमचं कोणाचीही राजकारण करायची इच्छा नाही. पण जर आम्हाला राजकारणाकडे तुम्ही ओढलं, तुमची फजिती, तुम्ही तुमचा उद्योग बघून घ्या. आता सरकारनं सांगितलंय, ते खाली बस, कुठे अवघड येते, त्यांना बेजार केलं, तुला का सुचून द्यायची. आपलं मी तुम्हाला एक 10 मिनिटात उरकिणार आहे सगळं आता, कारण ऊन प्रचंड आहे. आपली मागणी आहे, मराठा आणि कुणबी एकच. सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या. ही 10 महिन्यापासून आपली मागणी. आपलं दुसरं म्हणणं असं आहे, तुम्हाला सरसकट द्यायचंय, ही जबाबदारी तुमची. सगळ्या स्वयंसेवकांनी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारनं. आपण सरकारला आता झालेल्या उपोषणाच्या दरम्यान चर्चा केली, त्यावेळेस आपण सरकारला सांगितलंय 83 क्रमांकाला, म्हणजे 1967 ला ज्या ओबीसी आरक्षणात या ऐका ना, आरक्षण पाहिजे, नुसतं आरडा नको दिसून देऊ. काय करतो मग आता, कोणाला तरी एक जणाला दिसणारच नाही. किमान आपल्यावरती काय संकट ओढलंय हे तरी 10 मिनिटात समजून घ्या. तुम्ही ही जी ताकद लावली, यातच महाराष्ट्र खुश झालेला आहे तुमच्यावर. फक्त काही गोष्टी समजून घ्या. 4.5 घंटे झाले आपल्या माता मावल्या उन्हात आणत तळतायत. आपणही फक्त सांगतोय तो महत्वाचा विषय समजून घ्या, कारण आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिलाय. ओबीसी 1967 ला 180 जाती घातल्या, त्या 83 क्रमांकाला कुणबी म्हणून घातल्याला व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं. माळी समाजाला आरक्षण दिलं एका, बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती ह्या पोट जाती म्हणून घातल्या. त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात 1967 ला घातली, उदाहरण सांगतोय, त्या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माळी घातली. व्यवसायाच्या आधारावरती एक जात जरी आरक्षणात गेली असली तरी त्यांच्या पोट जाती त्या जातीच्या आधारावर घातल्या. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती, महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती. विदर्भातल्या मराठ्यांचे आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचे रोटीबिटी व्यवहार होत आहेत. आमचा व्यवसाय एकच, आमचे नातेगोते एक, आमची जात सुद्धा एक. त्याला जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे. 180 जाती अगोदर घातल्या. आज 180 जातीच्या 350 ते 400 जाती झाल्या. जर अगोदर 180 जाती होत्या तर 350 400 जाती परत झाल्याच कशा. 180 जातीच्या पोट जाती म्हणून बाकीच्या जाती यांनी आरक्षणामध्ये घेतल्या. मग आमचं म्हणणं आहे 83 क्रमांकाला जर मराठा, तिथं जर कुणबी असेल, कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का? जर मराठ्यांची पोट जात कुणबी आहे, त्यांचे उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्यात,
तर मराठ्यांची का घातली नाही? आपला तिसरा मुद्दा आहे मराठ्यांच्या शासकीय नोंदी. हैदराबादचं गॅजेट आहे, त्या गॅजेट मध्ये सगळाची सगळा मराठवाडा हा ओबीसी आरक्षण आहे. ते गॅजेट का लागू केलं जात नाही? छत्रपती शाहूराजांनी या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना आरक्षण दिलं. ते सातारा संस्थानचा गॅजेट पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मराठा कुणबी म्हणून काय घेतला जात नाही? बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा त्यातही सगळा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात का घेतला जात नाही? आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या सरकारने आपल्याला लेखी दिलाय. मग त्यांच्या नातेवाईकाला मराठ्यांच्या सरकारी नोंदी तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही. आणि यांच्या कुणाच्या सरकारी नोंदी नाही. असेच पळवाटाने आलेले सगळे मागून पुढून कुंकुन घुसले. तुमची कुणाची नोंद आहे का? नाही. तरी तुम्ही आरक्षणात, आणि आमच्या नोंदी असून आम्ही आरक्षणात नाही. बघा उलटा न्याय. काल माझ्याकडे कैकाडी समाजाचं एक पथक आलं होतं, शिष्टमंडळ. त्यांनी सांगितलंय तुमचं तरी बरं आहे, आमचा लयच पचका झालाय. म्हणलं तुमचं काय झालं बा? आता आणखी तर तुमचं काय झालंय? ते म्हणले आमची एकच जाती कैकाडी समाजाची, 2-3 नाहीत, काही नाही. विदर्भात कैकाडी समाजाची जात एससी आरक्षणात, खानदेशात कैकाडी समाजाची जात एसटी आरक्षणात, आणि मराठवाड्यात कैकाडी समाजाची जात ओबीसी आरक्षणात. बघा मंडल कमिशनचा प्रताप कशी काळी लावून ठेवली. मंडल कमिशन एकच जात 3 जातीत कोचिली. त्या कैकाडी समाजाच्या बांधवाचं म्हणणं होतं आम्हाला एक द्या ना कोणची तरी, एकच जात 3 देऊन ठेवली. म्हणजे विदर्भातली कैकाडी समाजाची जर मुलगी केली ती तिकडे एससी आहे, मराठवाड्यात आली ती ओबीसी होती. मराठवाड्यातली कैकाडी समाजाची मुलगी ही इथं ओबीसी आहे, विदर्भात दिली ती एससी होती. आणि विदर्भातली कैकाडी समाजाची मुलगी जर खानदेशात दिले तिकडे गेले ती एसटी होती. म्हणजे आपल्यासारखं झालं त्यांचं. आपण विदर्भात गेलो तिकडे गेले की ती कुणबी होती, तिकडची पोरी की आपण केली ती इकडे आली ओपन होती. कोणाचेच कोणाला मिळ नाही. आपला नेमका आंतरजातीय व्यवहार आहे का रोटी बिटी व्यवहार आहे? काहीच मिळ लागा नाही. माझ्याकडे आपल्याच मराठवाड्यातला आलता, जालना जिल्ह्यातला. तेव्हा म्हणला आपली बाईक विदर्भातली, ती कुणबी आहे, मी ओपन आहे. पोराला काय लो म्हणलं, आता मी काय सांगू काय लो आहे का नाही लफड. तेव्हा म्हणला ती आपली पाहुणे, मी तिचा पाहुणा, दोघं मराठा. पण पोरगा आता ओपन धरा ओबीसी धराव म्हणलं, काहीतरी धरा आता आरक्षण मिळूस तर काय करतात. ही सत्य परिस्थिती आहे. मराठ्यांचा नोकरीतला टक्का वाढायचा कमी झाला. जो मराठा नोकरीला लागला त्याची भरती होत नाहीये. त्याच्या मुलाला केंद्रीय कॉलेज मिळत नाही त्या आरक्षणामुळे. मराठ्यांच्या लोकांनी रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे या आरक्षणामुळे त्याला नोकरी लागत नाही किंवा उच्च शिक्षण मिळत नाही. या हिंगोली शहरातून मी सरकारला जाहीरपणाने सांगतोय, 13 तारखेचे 8 मराठ्यांना आरक्षण द्या. जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं 13 तारखेच्या नंतर निर्णय झालेला तुम्हाला झेपायचा नाही. बहुतेक आपली बैठक मुंबईत होण्याची शक्यता आहे. मग
पण ह्या बारील तुमच्यावरचा तर म्हणतात तसंच ह्या बारील माघारी चला म्हणलो होतो तुम्ही आलते तुम्ही जर ह्या बारील म्हणल्या नाही तर जायला बस माघारीत नाही जात तिथंच बसू जाऊ द्या जबरदस्त त्याला काय नावेला जे आपलं त्याला छगन भुजबळच लागतोय कडाल घेऊन येईन म्हणा ते गेले कामातून त्याने केली टोळी तयार सगळ्याला काम वाटून दिले त्यांनी तू हे बोल तू ते बोल तू ते बोल ते तू बोल आणि बाकीचं मी बोलतो तो झाला मुकादम तो तिथून इशाऱ्यावर काम फिरतो पण त्याला माहितच नाही आणखीन मराठी शांत आहेत तवर आहेत आणि एकदा का बाबा त्यांचा संयम सुटला रे बाबा मग आता नाही सांगत तुला विधानसभा येऊ दे मग सांगतो कचका एक जणाला दाखल आहे तो असे डाव टाकतोय मायावर पडेल फिडेल सगळे गोळा केले त्याने आता छगन भुजबळ पुरे आणि आपल्या विरोधात बोलायला सुरुवात केली खोड किती बघा ना आंतरवालीत आपलं आंदोलन चालू आहे त्याच्या पुढे चालून बसले त्यांनी मला म्हणते जाते तेढ नाही निर्माण झाला पाहिजे आता जाते तू पुढे बसल्यावर हटकून काय होईल तरी मी संयम ठेवला कुठंही गालबोट लागू दिलं नाही कारण मराठ्यांची काय ताकद असतील काय संस्कार आहे ते मी दाखवून तिथं दिलं कुठंच होऊ दिलं नाही काहीच आणि तुम्हालाही आज सांगतो ही जनजागृती रॅली मायबापा हो मी तुमच्या शब्दाच्या पुढं कधी नाही गेलो तुम्हालाही माझी विनंती नारड्याला येईपर्यंत विनंती जवळ सहन होत आहे तोपर्यंत करूया पण माझे हात जोडून विनंती गोरगरीब ओबीसीच्या अंगावर मराठ्यांनी जायचं नाही आणि गोरगरीब ओबीसींनी मराठ्यांच्या सुद्धा अंगावर द्यायचं नाही हे राजकारणी लोक आपल्या आपल्यात लावून देतील कोणी मदतीला येत नाही गोरगरीब मराठ्यावर आणि गोरगरीब ओबीसीवर केसेस होतील कोणी सातबारा सुद्धा घेऊन येत नाही छगन भुजबळला नाही करणार कारण त्याला वाटतंय तो जेलमध्ये जाऊन आला सगळा ओबीसी जेलमध्ये गेला पाहिजे ते त्यांनी असं पेरलंय ना भयानक की दंगली व्हावात म्हणून मी तुमच्या साक्षीने तुमच्या मायबाप त्याच्या पायाला हात लावून सांगतो त्याचा कुठं डाव मी दंगल घडण्यात यशस्वी नाही होऊ द्याला आणि पुढच्या काळात सुद्धा होऊ द्यायचा तो काही टाकी ते मला तो तर माझा म्हणला ऐ हालत आहे कस काय तू आल्यावर हालायला लागला काय झालं होतं आधीच आरक्षण नाही बाबा आरक्षण थांब हालू नको बरं का मला आधी देव वाटतं त्यांनी वेगळे तसं घेत नाही या अरे बाबा दुमते तिमते केले सगळे ते आता त्यांच्या कानात बोलत ते जरांगे पाटील काय रसायन रे ते म्हणतोय मीच पडल मला पाहिजे तू मला काही नाव ठेवते ते कसलं गाणं दिसतं एवढं सखेचे काय करायचं माझ्या मी कसला असं तुला काय मला काय लग्न करायचं पैसे तुला करायचं का मी कसला दिसून दे म्हटलं बसण असून दे नसून तुला काय करायचं तू तुला बघ ना मी बघतो मी पुढा याला आहे हा काय म्हणणं तू पण तुला नीट केलं का नाही मला काहीच अक्कल नाही वाटतो या म्हणण्याने काही म्हणतात मला घटना कळत नाही कायदा कळत नाही शिकलेलंच नाही 34 शिकलेलं आहे अरे 4थीला मला 3 मार्क पडले तुला काय करायचं तुम्ही एवढे हुशार आहेत तुम्हाला सगळ्याला पालत टाकून 1.5 कोटी मराठा आरक्षणात घातला काढायला मी असू दे मराठाला मी येणार बरं आहे तू मग शिकलेला आहे तू तसाच राह मी तुला करायचं काय कसला असू दे मी पायावर नाही चलत टाकल्यावर चलवतोय तुला काय करायचं
काय काय तर ते मला काही म्हणतील. काही काही आता नवीनच लिहिले म्हणले काहीतरी मिथुनच म्हणले मी. तुला काय करायचं मी मिथुन असो नाही तर काही असो तुला काही घेणं आहे का? पण खोटी कशी जाम ठोकले कस काय उलटी पालटी केले सगळे मस्ती चिरिली का नाही? तुला करायचं काय? तू तुझ्या जातीचं बघ तुझी जात मोठी करायचं बघ लोकांचे माप घेतो कशाला? आणि मग माप घेता घेता 26च्या धुऱ्या उताने करून घेतले. आता तर 200च्या करणार आहेत आम्ही. मग आमच्या नादी लागलो खलास 200 सुपडा साप कायम घरी नुसतं जमिनीवर बसायचं माती टोकरायची. मग कस काय पडलो कस काय पडलो कस काय पडलो कस काय पडलो दुसरं काही कामच नाही करायचं नुसती माती टोकरायची. मराठ्याच्या नादी लागले कार्यक्रम. माय बापा एकजूट असू द्या. यांनी किती षडयंत्र करू द्या. सरकारनं अभ्यासात सुद्धा आपल्या विरोधात उतरलेत मराठ्यांचे. तेही बोलायला लागलेत. ही मागणी टिकणार नाही. आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या. 1.5 कोटी मराठा आरक्षणात गेलाय. हैदराबादचं गॅजेट लागणार आहे. सातारा संस्थांचं सुद्धा घेतलं जाणार आहे. आपली खरी मागणी सर सगट मराठ्यांना कोणते प्रमाणपत्र द्यायचे. काहींचं म्हणणं हे सगळे सोयरे टिकणारच नाही. काहींचं म्हणजे आपलेच अभ्यासक पण त्याचं लय पोट. काही अभ्यासक ताकदीने आपल्या मागे ज्याचं दुकानच बंद पडले ते सरकारला बोलायला नाही. ज्याने अभ्यास करून दमलं त्याला प्रसिद्धीचा नाद आहे. मीडिया पुढे बसायचा नाद आहे. त्याला एक मोठा मुळ्यात झालाय. त्यालाही दम निघाला. बरं टिकणार नाही असं ग्राह्य ठेवलं. 16% आरक्षण दिलं. मराठ्यांचं टिकून दिलं नाही. 13% आरक्षण दिलं. मराठ्यांचं असल्यामुळे ते टिकून दिलं नाही. सगळेजण समजून घ्या. मराठ्यांचं खरं असलं तरी टिकून देत नाही तितका मराठ्यांचा द्वेष यांच्या मनात आहे. 10% आरक्षण दिलं. आरक्षण लागू होण्याच्या अगोदरच कोर्टामध्ये याचिका दाखल केली. मराठ्यांचं किती चांगलं असलं तरी त्याच्या पाठीमागे मुद्दाम लागतात आणि ते आरक्षण घालवतात. 57 लाख नोंदी मिळाल्या. छगनराव भुजबळ तात्यांनी रद्द करा म्हणून मागणी केली. आमचं रद्द केलं होतं. मंडल कमिशनने सगळं जोडवायला लावायचं. तुला माहित नाही. त्याला माहित आहे मंडल कमिशन चॅलेंज होतोय. कोर्टात घेता येतो. 16% आरक्षण उडत. काय हरवलं तो? इतक्या लवकर 9च्या नंतर असतं जाऊन तो तिकडे लवकरच आहे काय? पार्टी बदलेली काय तो? हे आपलं काही टिकून देत नाही. मुद्दा मराठ्यांवर अन्याय केला जातो. सगळ्या सोयऱ्यांची मागणी केली. अध्यादेश काढलेला एकदा मराठी वाचून बघा. त्याच्यावरती स्पष्टपणानं दिलेलं आहे. आपल्या व्याख्याप्रमाणे आपली व्याख्या त्याच्यात घेतलेली तशी अंमलबजावणी केली तरच आपल्याला मान्य. आणि जर काही अभ्यासकांचं खरं बोलणं आहे काहींचं खोटं बोलणं आहे आणि जे खोटं बोलताय ते त्या दिवशी वाशीला मुंबईत होते. आता फक्त काहीतरी आम्ही सरकारनं दाखवलं म्हणून उलट बोलायला लागले. बरं असं काय धरून ते नाही टिकलं. हा उडलं. मी पुन्हा लढवतो. तुला काय करायचं? मी या मराठ्यांसाठी पुन्हा माझी जीवाची बाजी लावायला तयार आहे आणि सगळ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहे. तुला करायचं काय? तू झोप ना घरातच. पण मी या मराठ्यांच्या ताकदीवरती
कोणाला काहीच मिळून देणार नाही, किती मिळत बोंबाला तरी. कोणाला पद मिळून देणार नाही, कोणाला पैसे मिळून देणार नाही. मी मिळून देणार तर फक्त करोडो मराठ्यांना आरक्षणच मिळून देणार. पुन्हा 4 महिने लढायची वेळ आली तरी लढत. मी फक्त चुकत शोधायला काही कामाला लागली. मी काय चुकवतो, का दुःख द्यायला लागले मला तुम्ही? चूक कोणाकडून होत नाही. ही चूक करायची वेळ नाही. तुमचं आमचं काही वाद असेल, काही नाराज असेल, ती दिवस ही नाहीये. आज समाजाच्या पाठीवर हात टाकून समाजाच्या एकजूट वाढवून त्याला आरक्षण देण्याची गरज आहे. आज एकमेकाचे मुने धुणे काढायची वेळ नाही. समाजावरती संकट घोंगावते. समाजाला वेठीस धरायचं काम केलंय. तुम्हाला माझी विनंती आहे, जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर पुन्हा मुंबईकडे जावं लागेल. तुम्ही सगळे येणार का? जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. सगळे एका आवाजात सांगा, जर मुंबईला जायचं ठरलं तर हात वर करून सांगा, येणार का? यांनी मला शेवटचा मुद्दा सांगतो. यांनी मला आणि माझ्या समाजाला घेरायचं ठरवलं. माझा मराठा समाज एकत्र आला. माईबापांना आणि माझ्या भावांना खूप जणांच्या पोटात जळायला लागलं. यांचा समाज एकत्र आला. यांनी एक शिक्का मतदान केलं. माझा समाज कधीच यांच्यावरती रुसला नाही, कधी नाराज झाला नाही. यांना आरक्षण दिलं. माझा समाज कधीच म्हणला नाही यांना का आरक्षण दिलं. आज माझ्या लेकरांना, मराठ्यांचे लेकर आज मोठे होणार. आरक्षणाची किंमत मराठ्यांना कळायला लागली तर सगळेजण मराठ्यांच्या विरोधात उतरायला लागले. बीडमधल्या मराठ्यांनी एकजुटीने यावेळेस मतदान केलं म्हणून त्यांना त्रास व्हायला लागला. मी सरकारला इथून जाहीरपणानं सांगतोय, माझ्या मराठ्यांना, गोरगरिबांना त्रास होता कामा नाही. मला सहन होतं तर मी सहन करेन. पण जर माझ्या मराठ्यांनी एकजूट केली म्हणून त्याला जर तुम्ही त्रास देणार असला, त्याला वेठीस धरणार असला, सहन करू नये तर जशाला तसं उत्तर देऊ. मी मुख्यमंत्र्यांना जाहीर मी माझ्या समाजाची हानी नाही होऊ देणार. माझ्या समाजाच्या मुलाला, माझ्या समाजाच्या मुलीला तुम्ही आडून जर त्रास देणार असाल तर आम्ही उघड्या डोळ्याला नाही बघू शकत. मराठ्यांना इथून पुढे सांगतोय, कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणाचा सहन पण करून घ्यायचा नाही. सरकार जाणून बुजून आपल्यावरती खोट्या केसेस करत. एकाही खोट्या केसेसला मराठ्यांनी भ्यायचं नाही. यांनी आरक्षण असून राज्यातल्या सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र आलेत. या हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्याला आणि आमदारांना आवाहन करतोय की सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र आलेत. माझा मराठा समाज चारी बाजूने घेरलाय. मराठा समाजाला ताकद देण्याची हीच वेळ आहे. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, आमदारांनी आणि मंत्र्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहा. यांना आरक्षण असून मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून हे मराठ्यांचा आरक्षणाला विरोध करायला लागले. एकही नोंद मराठ्यांची रद्द होता कामा नये. मुख्यमंत्री साहेबांना जाहीरपणाने सांगतो, ठरलेल्या 9 मागण्या तातडीने द्या. ओबीसी समाजाचे नेते आरक्षण असून ताकदीने लढायला लागलेत तर
माझ्या समाजाला आरक्षण नाही मग तो किती ताकदीने लढाल? तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टर आहेत, मी सुद्धा माझ्या जातीसाठी कट्टर आहे. गेमचा माग हटायला तयार नाही. तुम्ही तुमच्या जातीसाठी केशी सांभाळ घ्यायला भेट नाही. माझाही समाज तुमच्या खोट्या केसेस घ्यायला भेट नाही. पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. कितीही डाव टाकू द्या, तुमचा विश्वास जोपर्यंत माझ्यावरती आहे तोपर्यंत हा मनोज जरांगे तुमचा मुलगा मागे सरकत नाही. शब्द आहे तुम्हाला माझा. आता तर ड्रोन काढले ते नाही आमच्याकडे. ड्रोन काय करतोय त्याची त्यालाच नाही. रानात उभा आहे, आम्ही रानात झोपतो, तिकडच येते. इकडे कोपऱ्याला गोबर राहतं, एक इकडं राहतं, इकडं राहतं, एक इकडं राहतं, इकडचं तिकडचंच वाटतं. नुसता लाल लाईट लावत त्याचा. पोलिसाला मेळ लागा नाही काय, ते डोके खाजी ते काय. त्याने टावर शोधले, टावर शोध म्हणले, त्याला रेंजच नाही. टावर कसं काय शोधत? ते इतकं पॉवरफुल आहे वाटतं, खूप मोठ्याच हात आहे त्याच्या. बरं काय सापडेल? बरं सापडाल हाय का आमचं? एवढ्या एवढ्यात मसुंब्यात मसुंबीला काय बघतो? सरकीला दोड्या नाही आल्या आणखी बघतो काय? ते जवळ येत नाही रे, लय लांब येते. जवळ एका गोट्यात खाली पडेल त्याला हातच पुरत नाही. आणि इतकं पळत सणाट ते रची येते. काय करतोय काय नाही मी नाही. तुम्ही काही केलं तरी मनोज जरांगे मराठा समाजापासून नाही भेटू शकत. तुम्ही व्हिडिओ तयार करा, तुम्ही माय रेकॉर्डिंग आणा, काही खोटं बनवा, मी नाही जात समाजापासून. मी काय पाप केलं? मायबाप समाजावर मी काय पाप केलं? माझ्या समाजासाठी मी लढायला लागलो. तुम्ही तुमच्या जातीसाठी लढलात, आमचं कधी पोट झुकलं नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद यावा, त्याला आरक्षण मिळावं म्हणून मी लढतोय. तुम्हाला इतकं काय वाईट वाटायला लागलं की नीच वृत्तीला तुम्ही उतारला. लागल ते करायला लागलं, काही सापडायला लागला. मी नाही हटू शकत माझ्या समाजापासून. मी तुम्हाला नाही मॅनेज होऊ शकत, मी नाही भेटू शकत तुम्हाला. मला तुमचं पद नको, मला तुमचे पैसे नको, पण माझा समाज मी मोठा केल्याशिवाय नाही. तुमचा समाज मोठा करताना तुम्ही ताकदीने केला, मी माझा समाज मोठा करायला ताकदीने निघाला. मी या समाजाचा मुलगा म्हणून काम करायला लागलो. नाही बाबा, माझं कुटुंब अक्षरशः उघड्यावरती पडले तरी मी या समाजाला न्याय देण्यासाठी माग हटलो. माझ्या समाजाला मी मायबाप मानलंय आणि माझा मराठा समाज माझ्यासाठी सगळं. माझ्या समाजानं मला कधी काही कमी पडू दिलं नाही. मराठा समाजाच्या लोकांना समाजाला सुद्धा मला दुःख नाही द्यायला पाहिजे. मला तुम्हाला हात सोडून माझी विनंती आहे मराठा समाजाला की मायबापाला मी या समाजासाठी लढतोय तर एवढे का? माझा समाज मोठा होईल म्हणून तुम्ही का आमच्या पाठीशी लागला? समाज मोठा करण्यासाठी लढायला निघालोय. माझ्या समाजानं खूप वेदना सहन केल्या, खूप त्रास सहन केला. माझ्या मायबाप समाजानं लेकरं शिकून खूप मोठे व्हावे ते स्वप्न बघितले. त्या आरक्षणामुळे माझ्या समाजाचे लेकरं नाही मोठे व्हावे. मला सरकारनं उघडं पाडायचं ठरवलंय. माझी या समाजापुढं, या हिंगोलीचा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे, मला उघडं पडू देऊ नका. यांनी ठरवलंय की मला उघडं पाडायचं आणि मनोज जरांगे जर लांब गेला तर मराठा समाजाला इतका निष्ठावान कुणीच मिळू शकणार नाही. याला संपवा, याला बदनाम करा, पण याला संपवा. यांनी मला उघडं पाडायचं ठरवलंय. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, आपला समाज मोठा होईपर्यंत उघडं पडू नका. मला तुमच्या पाठबळाच्या आणि आशीर्वादाची गरज आहे.
मी यांना बाकीकडे कुठंच संपत नाही. मनोज जरांगे पाटील मी यांना ज्ञानच नाही होत. मी यांना नाही फुटत. यांनी लोक मारायला पाठवले तरी मी इतका कणखर मराठा आहे की मी यांच्या मनगटाला मनगट लावा सुद्धा माझ्या ताकद आहे. म्हणून ते तिथं हारते. फक्त यांनी मला उघडं पाडायचं ठरवलंय. मला एकटं करायचं ठरवलंय. त्यांना माहित आहे याला मुद्दाम बदनाम करून टाकायचे. मराठ्यांचे लोक फोडून मराठ्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या आणि याला बाजूला सरकायचं. हे निष्ठावान पोरग याला जर बाजूला नाही सर केलं तर आपला कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाही. काही करा पण या पोराला बदनाम करा. आणि आपले सुद्धा बिन राजासारखे मराठ्याचे काही लोक आमिषावरती पत्रकार परिषदा घेऊन उलट सुलट बोलतात. माझ्याजवळ काहीच नाही. बदनामी होण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ पैसा नाही, प्रॉपर्टी पण नाही आणि मी कोणाचा 1 रुपया घेतला बी नाही. माझं फक्त एवढंच स्वप्न आहे. माझ्या गोरगरीब मराठ्याचे करोडो लेकर अधिकारी बनलेले मला त्यांच्या अंगावर वर्दी चढलेले बघायचे. एवढंच माझं कट्टर स्वप्न आहे. आणि हे स्वप्न त्यांना खूप खुपायला लागले. त्यांचं पोट दुखायला लागलंय. याला हटवा. एक तर सरकार पडल नाही तर हे आरक्षण देईल. मी काय करू? मी निष्ठावाने माझी निष्ठा नाही होऊ शकत. हा माझी एक चूक आहे. मी खरं बोलतो आणि ते समोरच्याला लागतो. माझ्या पोटात कपट नाहीये. मी कपटी भावनेनं कोणाशी नाही वागत. त्यामुळे समोरच्याला मी खपत नाही. मी निर्भीडपणा समोर बोलतो. ते लोकांना सहन होत नाही. काही जणांना वाटतं पैसा आणि पद कमवले पाहिजे. मला वाटतं समाजाचं रक्त पिऊन आपला संसार आपण मोठा करू नये. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपला समाज आपल्या समाजाच्या ताकदीवर मोठा झाला पाहिजे. आपले लेकर राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनले पाहिजे. हे स्वप्न घेऊन मी रस्त्यावर. तुम्हाला काय मागत नाही. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपली एकजूट कायम राहू द्या. फक्त एकच या हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझं मागणं आहे. मी तुमच्या बळावर लढतोय. कुटुंब असूनही नसल्यासारखं आहे मला. मला तुमच्याशिवाय कोणी नाही. फक्त मला उडं पडून देऊ नका आणि पाठबळाने आशीर्वाद कायम राहू द्या. यांच्या छातीवर बसून तुम्हाला आरक्षण देतो. गोरगरीब मराठ्यांना किंमत आणण्याचं काम मी करायला लागलो. गोरगरीब मराठ्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे हे काम करायला लागलोय. गोरगरीब मराठ्यांना किंमत दिली जात नाही. 10% राजकारणी मराठी सुधारतील पण 90% मराठ्यांचं काय? आणि ते 90% मराठे मोठे व्हावेत म्हणून मी ताकदीने संघर्ष करून काम करतोय. माझं स्वप्न आहे चपला सकट नेते तुमच्या पाया पडले पाहिजेत. ही किंमत तुम्हाला आली पाहिजे. तुमच्या मतात आणि तुमच्या मताला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतं सरकार पुढे गेलं नाही पाहिजे. हे मला करायचं. या राज्याची पावर मराठ्यांच्या हातातच राहिले पाहिजे. हे काम आपल्याला करायचं. या राज्यात मराठ्यांशिवाय पानही हल्ला नाही पाहिजे. मराठ्यांनी सिद्ध केलंय. आणि पुढच्याही काळात जर आपल्याला आरक्षण नाही दिलं तर राज्यातल्या मराठ्यांची बैठक घेऊन 288 उमेदवार उभे करायचे का 288 पाडायचे
दिवसभर बैठक घेऊन विषय फायनल करायचा. ज्या वेळेस निरोप येईल त्यावेळेस खेड्यापाड्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी त्या दिवशी या. कारण जो निर्णय एकदा ठरला की मी पुन्हा बदलत. तुम्हाला विचारून ठरलं यावेळेस उभा नाही करायचे, पाडायची तर पाडली. आता जर तुम्ही म्हणले उभा करायची तर मग आटाने उभा करायची. आणि तुम्ही जर म्हणले जाऊन द्यायचे दोन अडीचशे पाडूनच टाकायचे तर पाडलेच म्हणून समजायचे. याच्या बरोबर आणखीन एक काम करायचं. ओबीसीचा जो नेता मराठ्यांच्या विरोधात काम कराल, गोरगरीब मराठ्यांना त्रास देईल, त्याला या निवडणुकीत काय पाडायचं म्हणजे पाडायचं. त्याला कधीच निवडून द्यायचं नाही. आणि आपल्या तोंडातून एकदा आपण बोललो आणि आपली जर गोळी सुटली, ओबीसीचा नेता किती ताकदीने उभा राहील पाडाच म्हणून समजायचं. किती पैसे वाटेल तू रेल्वे भरून आण, पाडत पुन्हा हिंगोलीत यायचो नाही. महाराष्ट्रातला कोणताही नेता असो माझ्या गोरगरीब मराठ्याला त्रास दिला की त्यो नेत्याच्या हातात राजकीय पावर ठेवायची नाही. पाडायचं म्हणजे पाडायचं. जसे मराठ्यांनी काही पाडले तसे. पुन्हा जर कुमकुमी जिरली नसली तर राहिलेल्यांची विधानसभेत जिरेणार म्हणजे जिरेणार. पाडणार तू पेट्या पळेव, तू बोगस मतदान कर, तू काही कर, पाडणारच. नसता मराठ्यांच्या खांद्यात हात टाकून चालायचं. दादा तुला चांगला, तुला छान, तुला सुंदर दिसतो. नाही दिसला तरी म्हणायचं सुंदर दिसतो. मराठ्यांशिवाय आपलं धकत नाही बा. आपण दोघं मित्र आहेत एकामेकाची. भजे चारायला नाही जाय त्याला. मराठ्याला गोड बोलायचं. त्रास दिला त्यांच्या धुऱ्या उलट्या झाल्या तशा तो केल्याच म्हणून समजायचं. मग राज्यात कोणता नेता असो त्याला असो हाय ह्यो उपटा नाही त्यांना दुसरा कोणता ठोकेतो. आता पहिलाच खोटा मारायला उपटा नाही त्यांना. आता त्यांना त्याच्यातच फजिती झाली. म्हणून सांगितलं महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. का नाही मिळालं पाहिजे? कशामुळे नाही मिळालं पाहिजे? मुसलमान सुद्धा कुणबीत निघाले. त्यांचं म्हणणं आहे मुस्लिमांना आरक्षण नाही देता येत. नको देता येत, नाही देता येत. पण एक सांग, बागवान समाजाला दिलं नाही तो मुसलमान आहे का नाही? मग ह्यो बी मुसलमानाचे दुसरा बी. तुम्ही फरक कसं काय करता? त्यांचं म्हणणं आहे या बागवानाकडे शेती आहे म्हणून त्याला देता येतं. अरे येड्या, त्या बागवानाकडे शेती पण दुसऱ्या मुसलमानाकडे वावर नाही. 2 एकर ती तू त्याला वावर काचा करू बड्यावर खातोय. वावर नाही त्याला, तू देऊन टाक. ब्राह्मण समाजाचं बी कुणबीत निघालं. ते घेते नाही घेते पण आपली मागणी ठेवायची. आता ब्राह्मणाला बी आरक्षण मिळालं पाहिजे. लोअर समाजाला मिळालं पाहिजे. ते घेते नाहीत नका घेणं, पण त्यांचं निघाला म्हणणार म्हणणं का नाही. माराडी निघे, माराडी समाजाला बी ओबीसीत आरक्षण मिळालं पाहिजे. छगन भुजबळ तुझ्यासारखं डुप्लिकेट आरक्षण नाहीये. या ओरिजिनल नोंदी आपल्याला सांगितले ते नाव. मारवाडी समाज, मुस्लिम समाज खूप या आरक्षणात निघाला. लोहार समाज, राजपूत समाजाला एका आरक्षण आहे दुसऱ्याने. कशामुळे नाही? एका राजपूताला आहे दुसऱ्या नाही. काय कारण आहे बा? ते मला म्हणते तुम्ही दुसऱ्याचं नका करू बा, तुमच्याचे बेजार आहेत. आम्ही इथं हे कशाला? म्हणलं आपलं तसंच असतं. सगळ्याला समान न्याय मिळावा अशी घटना सांगते आणि त्याप्रमाणे मी चाललेलो आहे. जे कायद्यात असेल तेच बोला म्हणते. तर कायदा सांगतो व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलंय तर मग बागवानाचा व्यवसाय तेवचे, दुसऱ्या मुसलमानाचा तेवचे त्याला द्या. लिंगायत समाजाचा व्यवसाय तेवचे त्याला द्या. राजपूत समाजाचा पण तोच त्यालाही द्या.
त्यांच्या जर ओरिजिनल नोंदी निघाल्या तर त्यांना आरक्षण देणं आवश्यक आहे. तुम्ही कसे देत नाही ते मात्र आम्ही आता बघणार. काय काय बांधवांचा मुद्दा आपल्या हातात घ्यायचा. कशामुळे नाही न्याय मिळाला पाहिजे. मराठ्यांनी मोठ्या भावाची भूमिका पार पाडायची. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. सुद्धा मिळाला पाहिजे. तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, ताकदीने एकजूट राहा. एकजूट फुटून देऊ नका. आणखीन एकाशी एक माणूस जोडा. एवढी अभूतपूर्व तुमची रॅली 9 किलोमीटर पण बसत नव्हती. अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहे. मुंबईकरांचे मनापासून आभार. फक्त आणखीन एकाशी एक जोडा. गाव खेड्यापर्यंत जा. कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. चंगल भुजबळचं स्वप्न दंगल होण्याचा पूर्ण होऊ द्यायचं नाही. एकाही मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही आणि ओबीसीने मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही. पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्यांनी मागे सरकायचं नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. माझ्या मरणाच्या शेवटच्या घटका मी या समाजासाठी मोजायला तयार आहे. माझा जीव जरी गेला, मला गोळ्या जरी घालून मारलं तरी तुमच्याशी कधीच दगा फटका करणार नाही. तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागणार नाही. फक्त ताकदीनं माझ्या पाठीशी उभा राहा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.